परतवाडा अत्याचार आणि व्हायरल व्हिडिओ प्रकरणात हिंदू मुलींवर अत्याचार झालेत। विरोधकांना ते दिसत नाही का असा सवाल तर नवनीत राणा यांनी संताप व्यक्त केला होता। यावर आता प्यारे खान यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। तर परतवाडा अत्याचार आणि व्हायरल व्हिडिओ प्रकरणात हिंदू मुलींवर अत्याचार झालेत। विरोधकांना ते दिसत नाही का असा सवाल उपस्थित करत नवनीत राणा यांनी संताप व्यक्त केलेला आहे। यावर आता प्यारे खान यांनी तीव्र संताप व्यक्त केला। मला एक प्रश्न विचारायचा आहे। जेवढेही सेक्युलरिझमवादी पॉलिटिशियन लोक आहे ना, त्यांना माझा प्रश्न आहे, सेक्युलरिझम म्हणजे काय आहे? सेक्युलरिझम म्हणजे काय? महिलांना उंच न्यायाचं, जे बाबासाहेबांनी शिकवलं की महिलांसोबत अत्याचार करायचा, आणि ते महिला कोणाच्या? बुरकेवाले नाही, आमची पोरी। बुरकेवाल्यांचा एकही व्हिडिओ त्या 150 व्हिडिओमध्ये नाही आहे। एकही महिला त्यांची नाही आहे। महिला कोणाची आहे? आमच्या। लव जिहाद हे करतात, हे त्यांना जबरन कमला वाचायला लावतात, हेच त्यांना नमाज करायला लावतात, हेच त्यांना बुरका घालायला लावते। आमचे मुली आहे त्यांना, त्यांचे मुली एकही त्याच्यामध्ये दिसणार नाही। आप अमरावती में बैठी थी, जब मुझे पता चल रहा है नागपुर में बैठकर कि वहाँ किसी भी हिंदू लड़की का समावेश नहीं है, तो आप ये कैसे कह सकती है कि सारी की सारी 180 लड़कियां हिंदुओं पे अत्याचार हुआ और एक भी उसमें बुरके वाली लड़की नहीं थी? तो ये आपको शोभा नहीं देता, क्योंकि आप भी खुद एक महिला है। झूठ फैलाना बंद करें और आपका असली चेहरा हिंदू समाज के सामने आ गया कि आप झूठ फैलाकर कैसे हिंदुओं को बरगला कर आप दंगा कराने की कोशिश करती है। आपको अगर दंगा कराने का इतना ही शौक है तो आप अपने परिवार के लोगों को आगे लेके जाइए। अमरावतीच्या परतवाड्यामध्ये तरुणीचं लैंगिक शोषण करून अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याच्या प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय। मुख्य आरोपी अयान अहमदनं बॉस नावाचा उल्लेख असलेला टी-शर्ट घालून पोलिसांच्याच उपस्थितीमध्ये भर रस्त्यात फटाके फोडून वाढदिवसाचा केक कापला होता। विशेष म्हणजे मुख्य आरोपी अयानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पोलिसही आले होते। पोलिसांनी थेट आरोपी अयानच्या तोंडात केक भरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। एकीकडे परतवाडा प्रकरणामध्ये सुरुवातीला पोलिसांनी हयगय केल्याचा आरोप झाला असतानाच दुसरीकडे चक्क पोलिसांनी मुख्य आरोपीला केक भरवल्याचा व्हिडिओ समोर आल्यानं खळबळ माजली आहे। आरोपी अयाननं भर रस्त्यात केक कापला, त्या दिवशी पोलिसांनी त्याला का थांबवलं नाही असा सवाल उपस्थित केला जातोय। आता भर रस्त्यात अयानला केक भरवणाऱ्या पोलिसांवर कारवाई होणार का, याकडे लक्ष लागले। अमरावती परतवाडा इथल्या अत्याचाराचे व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 8 आरोपींना अटक केलेली आहे आणि यानंतर आता पोलिसांनी अमरावती शहरातील ज्या फ्लॅटवर आरोपी अयान अहमदनं मुलींचं शोषण केलं तो फ्लॅट पोलिसांनी सील केलेला आहे। आरोपी अयान अहमदला पोलीस या ठिकाणी चौकशीसाठी आणण्याची शक्यता आहे। कठोरा नाका परिसरातील फ्लॅट मालकाची पोलीस चौकशी करणार असून त्यामध्ये फ्लॅट मालकाची चूक असल्यास त्यांना आरोपी सुद्धा केलं जाणार असल्याची माहिती आहे। अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे अयान अहमद नावाच्या एका तरुणाने अनेक तरुणींचं लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक बाब पुढे आली। त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। त्याच्यासह आतापर्यंत पोलिसांनी 8 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। आता या 8ही आरोपींचा पोलीस कस्टडी जी आहे ती पोलीस कस्टडी घेण्यात आलेली आहे आणि पोलीस तपासात अनेक धक्कादायक जे आहे खुलासे पुढे येत आहे। अयान अहमदने लैंगिक शोषण केलं, ते लैंगिक शोषण जे आहे ते अमरावतीच्या कठोरा भागातील याच फ्लॅटवर केलेल्या। सध्या मी या फ्लॅटवर आपण पाहू शकतो की अमरावतीच्या जे कठोरा नाका परिसर आहे या परिसराचा 3 मजली इमारत असलेला फ्लॅट आहे। या फ्लॅटच्या F6 हा जो फ्लॅट आहे, या फ्लॅटमध्ये अयानने या सर्व मुलींना, ज्या मुलींचे व्हिडिओ काढलेले आहेत त्या सर्व मुलींना याच फ्लॅटवर आणलेलं होतं। आणि आता जर बघितलं आपण तर काल जेव्हा पोलिसांनी या प्रकरणी मानव सुगंधे नावाच्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केलेली आहे। मानव सुगंधे या फ्लॅटमध्ये राहायचा आणि तो अयान अहमदकडून 500 रुपये घेऊन त्याला रूम उपलब्ध करून द्यायचा। हा 2 BHK फ्लॅट आहे, 2 बेडरूम हॉल किचन असलेला फ्लॅट आहे। यापैकी एक रूम जी आहे, एक रूम ह्या अयान वापरायचा। त्यामुळे पोलिसांनी काल या फ्लॅटच्या आतमध्ये त्या रूमला सील लावलेला आहे। या फ्लॅटला सध्या आपण जर बघितलं तर इतर मुलं सुद्धा राहतात त्या फ्लॅटमध्ये, मात्र आता ती इतर मुलं देखील घाबरलेली आहे आणि ते मुलं आता इथून सध्या रूम सोडून गेलेली आहे। पोलिसांनी या प्रकरणी आतमध्ये जे रूम आहे त्या आतमधल्या रूमला सील लावलेला आहे। त्या ठिकाणचं सगळं सामान जे आहे, सगळं साहित्य पोलिसांनी जप्त केलेलं आहे। आणि त्यानंतर आता ह्या फ्लॅट जो आहे, फ्लॅटमध्ये जे बाकीचे मुलं होते ते मुलं देखील सध्या कोणी नाही या फ्लॅटला। सध्या आपण जर बघितलं तर लॉक लागलेला आहे। एकूणच जर बघितलं तर या फ्लॅटमधून आता
पोलिसांनी जे जे आक्षेपार्ह जे असेल वस्तू असेल साहित्य असेल ते जप्त केलेले आहे आणि त्या फ्लॅटला सील लागलेला आहे. त्यामुळं आता या फ्लॅटमधून जो आरोपी अटक केलेला आहे सुगंधे नावाचा मानव सुगंधे नावाचा आरोपी अटक केलेला आहे. त्या आरोपीकडून आणखी काय खुलासे मिळतात हे आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सागरसह संजय शेंडे, न्यूज 18 मराठी, अमरावती.